नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपकारनामा. आज आपण आलो आहे ग्वाल्हेर इथल्या शिवमंदिरात. ही वास्तू बघून तुम्हाला काही आठवते का? आपल्या भारताची संसदेची जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आणि या वास्तूमध्ये तुम्हाला बरंचसं साम्य आढळेल. हे मंदिर मी तुम्हाला आतून दाखवणार आहे. त्याचा जमेल तेवढा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे आणि बाकी आपण आज गेल्यावर बघूच. आय होप तुम्हाला हे मंदिर नक्की आवडेल. चला बघूया. असं म्हटलं जातं की हे मंदिर साधारण 11व्या शतकात कच्छपघात राजा देवपाल यांनी बांधलं. इथे 64 योगिनींची पूजा केली जायची, जी तांत्रिक पद्धतीचा भाग होती. मध्यकाळी या मंदिरात ज्योतिषशास्त्र आणि गणिताचं शिक्षणही दिलं जायचं. मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेर इथलं एक शिवमंदिर, याला 64 योगिनी मंदिर असं म्हणतात. मी ग्वाल्हेरला येताना हे मंदिर माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण काल माझ्या एका क्लायंटशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला या मंदिराबद्दल सुचवलं आणि मी गुगल केल्यावर मला फोटो बघितले आणि मला म्हटलं की आधी या मंदिराला भेट दिली पाहिजे. आणि मी इथे आलो आणि मी मंत्रमुग्ध झालो. हे इतकी शांतता आहे, इतकं थंड वातावरण आहे. तासभर झालं आहे मला इथं निघावं असं वाटत नाही. ह्या 64 योगिनी, त्यांची ही घरं आणि या मधल्या मंदिरामध्ये शंकराची पिंड अशी या मंदिराची रचना आहे. हे ठिकाण खूप छान आहे. तुम्ही ग्वाल्हेरला आलात तर या ठिकाणी अवश्य या. या ठिकाणची इतर माहिती आणि बाकीच्या गोष्टी माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतोच आहे. आय होप तुम्हाला त्या आवडतील. सो गाईज, हे होतं ग्वाल्हेर इथलं 64 योगिनी मंदिर. मला हे मंदिर प्रचंड आवडलं. म्हणजे आजपर्यंत मी सुद्धा अनेक मंदिरं बघितली, पण हे वेगळं आहे. आय होप तुम्हाला सुद्धा आवडलं असेल. तुम्ही ही ग्वाल्हेरला आलात तर या ठिकाणी नक्की या. हे आवर्जून भेट देण्यासारखं ठिकाण आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आणखी नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा दीपकारनामाला. तोपर्यंत गुड बाय. इथली एक गंमत म्हणजे असं मानलं जातं की मियावली, पडावली आणि बटेश्वर या 3 ठिकाणांनी मिळून एक सुवर्ण त्रिकोण तयार होत असे, जिथे एक विद्यापीठ होतं. या विद्यापीठात गणितासोबत ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जायचं, तेही सूर्याच्या किरणांच्या मदतीने.